लाईने पडेल घरी नाही वाटते ना बे. घरी नाही म्हणूनच आलो ना भाऊ. तुम्ही चुप बसा बरं. ओ वहिनी वहिनी वहिनी. हो आली बसा ना नाही आता राहू द्या बसायचं. ते पाटील कुठे गेले म्हणलं, लाईने पडेल कुठे गेले म्हटलं. काय मग कुठे गेली मला काय माहित नाही. बाहेर गेले वाटते कुठेतरी. पण काय काम होतं का? हो ना, काम तर होतंच पण जाऊ दे आता. महत्वाचं काम होतं पण जाऊ दे आता, जाऊ दे. सांगा ना, मला सांगा, मी सांगते मग त्यांना. मला सांगा. नाही तेच म्हणून राहिलो तो सरपंचासाठी उभे राहा म्हटलं. आमच्या पॅनल कुणी आहे असं म्हणून राहिलो त्यांना. हो म्हणजे कसं आता बा तुमची एवढी वट आहे, तुम्ही एवढ्या मोठ्या घरच्या आहे, तुमचे वडील टीचर आहे असं तसं. तुम्ही एवढ्या मोठ्या घरच्या आणि हे मोठ्या घरचे आहे पाटील. मग ते कसं शोभते का म्हटलं माणसाले सदस्य राहणं हे ते असं म्हणून राहिलं ना. सरपंच केलं असतं आमच्यात पॅनलमध्ये आले असते तर कसं त्याचं स्टेटस राहिलं असतं असं मोठं धाट म्हणून म्हणून राहिलं. त्याला सांग जा मारुती आलता म्हणा सरपंच व्हासाठी म्हणून राहिले म्हणा तुम्हाला. ना मी त्यांना तेच म्हटलं, तुम्हाला जर चान्स भेटत तसं तुम्ही व्हा म्हटलं, असं म्हटलं मी त्यांना. आता काय म्हणतात सांगतो मी तसं आल्यावर त्यांना, तुम्ही आलते म्हणून. मी काय करा, आम्ही आलतो ते तर सांगाच, पण तसं तुम्ही म्हणा ना, तुम्ही मनवा द्यायले. कसं तुमचं इज्जत राहिली पाहिजे ना. मग तू सरपंच असल्यावर, आपल्या लाईन बडे सरपंच असल्यावर तुमचं किती हे वाढल, तुमचं किती स्टेटस वाढल पावर तुम्हीच विचार करा. मग सरपंचाची बायको मग तुम्हाला सरपंचीन बाईच म्हणते मग लोकही. म्हणून राहिलो, तुम्ही काय करा समजून सांगा जर रस्त्याले. सांगते मी त्यांना तसं. काल म्हटलं मी, पण काही जण ऐकलं नाही माझं. आज त्यांना म्हणतेस मी. आमचं काय चुकलं का वहिनी तुम्ही सांगा. आमचं काय चुकलं का? आम्ही बरोबरच आहो ना. बरोबर आलो लोकांनी, आम्ही बरोबर माणसालेच सरपंच बनून राहिलो ना आम्ही. मग तुमचं काय चुकलं? तुमचं तर बरोबरच आहे. तुम्ही कसं फायदेच म्हणून राहिले ना सरपंच व्हासाठी. हो चुकू तर यांचं राहिलं. सांगते मी यांना बरोबर समजून आल्यावर. हो चहा ठेवते ना, बसा ना. चहा ठेवते, पाणी आणते, बसा. राहू दे आता, चहा गी पाणी गिनी काही नाही. आता डायरेक्ट सरपंच झाल्यावरच येतो आम्ही. हो चहा पाणी घ्यायला तुमच्या घरी, नाश्ता करायला, जेवण करायला येतो तुमच्या घरी. हो काही टेन्शन घेऊ नका. सांग जा द्यायला फक्त समजून व्यवस्थित. हो त्याच्यासाठी चालतो आम्ही. तुम्ही आमच्या मनानं काय ऐकत नाही म्हणून तुमच्या मनानं तरी ऐक म्हणून आलतो आम्ही. हो सांगते त्यांना समजून सांगतेच. हो बरं वहिनी येतो मग आम्ही. हो येतो मग. तुम्हाला तर म्हटलं चहा वगैरे काही पाणी गिनी घ्या म्हटलं, नाही म्हणता तुम्ही. नाही ते काय चहा पाणी येते. येऊ ना नंतर येऊ ना. आणि माझे व्हिडिओ 1000-1500 लोकं पाहतात पण 2-3 सबस्क्राईब करतात. तर आपल्या मराठी माणसाची पावर दाखवून द्या. आपले 1000 सबस्क्राईब लवकर कंप्लीट करा. जमलं मोहन भाऊ. एक नंबर जमले का? एक नंबर. बरं लावा गेले का? जमलं आता बाई बरोबर बाई आहे का नाही, पिन फिरून देते. हो 100% ते आपल्या पॅनल मध्ये येणार दिले आता. अरे आपल्या पॅनल मध्ये असते का? काही लावता. अरे पत्ता कट करते त्याचा दोन्ही कोण पाहतून फक्त आता फुले व्हिडिओत. मग याचाही आणि शांतारामचाही महासंघ खेटे घेतले होते काही ना. हो ना आता काय दोघाचाही पत्ता कट करतो. तिकडल्या पॅनलचा पत्ता कट झाला दोघाचा, म्हणजे त्याचाही पॅनल ढिल्ला होते आणि आपल्या पॅनलमध्ये चांगले अजून माणसं किंवा आपण तगले. मग पॅनल आपला सरपंच मग मलाच करता म्हणता सरपंच. मग त्यासाठी डोकसं लावून लागत का मला? ना बा तू सरपंच बा मारते. पाहू आता काय करतो मग पुढची चाल काय ती. शांताराम भाऊ आहे का घरी? शांताराम भाऊ आहे का म्हटलं घरी? ते काय जे घरी आहे ते मीटिंग आहे बाबा, तिकडे मीटिंग चालू आहे त्याची. मग उठ्यावर मीटिंग कसं आहे, मीटिंगच भरते आता. आओ मेरे पीछे मग तुम. हो आओ मेरे पीछे. अरे वा हिंदी तू खासच बोलतोय का? चाल आहे का? डोकसले का मारते का? दिसतं तू एवढंच आहे पण हाय खतरा. मूर्ती लहान आहे तुझी पण कीर्ती मान आहे का? हो डोकसा आहे तुला का? मारुती म्हणते मला मारुती. मग असंच असं हो का? चला आता मांग चला. वय ब्या शांता मावशी. काय रे मारते दा? काय रे? काय करतोय बाबा घरी? नाही बाबा नाही घरी. हे झालं मग तू आई आय म्हटलं होतं मग तो बाबाला म्हटलं होतं काय? म्हटलं बा. मग बाबाला बरोबर लावून दिलं मी. हो आता काय करे मग तरी गेलेच मग बाबा मीटिंगीत. मी म्हटलं होतं जात नव्हतं तिकडे म्हणून या पॅनल मध्ये जाऊन यायचं तुम्हाला सरपंच करतो म्हटलं. ऐकलं नाही ऐकत नाही वाटतं मग बाबा. मी सोडत नाही त्याला, सोडत नाही असं वाटतं मला. अरे एक काम कर, जातो आईला आवाज दे जा. मायले काय नाही, माझ्या आईला सांगायला होतं बा. तो आवाज तर दे जाणं. जेवढं सांगायचं तेवढं करत जा. सायकल पाहिजे ना तुले? हो सायकल पाहिजे मला. हो दिलं नाही पाहिजे फक्त. हो हॉले वगैरे लावलं पाहिजे तू.
भाऊ कामाला बोलाल ते मी हं. देतो ना, देतो सायकल. जाय जाय, चॉकलेट देतो, सायकल देतो तुला. जाय हो, जाय तू फक्त आईला आवाज देतो. जाय. बरं नक्की म्हणा सांगू राहिलो हं. हो ना, जाणं दे ना आवाज बाबा. आई आई व आई तुला बोलावलं ते माती राहिला म्हणते बाबा आता हे दोघं गायला आले आपल्या घरी. झालं जेवण मावशी? नाही रे बाबू वाचच आहे आता करत होते जेवण पण तू झाला आता काय म्हणतो काही नाही, ते अर्जंट बोलत होतो तुमच्या संग. बोल ना काय म्हणतो. माहित असेल ना तुम्हाला, आता निवडणूक आहे म्हणून आपल्या गावातनी सरपंचाची. हा माहित आहे ना? हो चालू असते बाई या गोष्टी घरात नाही तेच तेच म्हणून राहिलो बा. आता निवडणूक आहे तर शांताराम भाऊले दिला का म्हटलं चान्स त्यानं सरपंच बनायचा, दिला का म्हटलं? एवढं वय झालं, वयस्कर झाले, हा एकदा सरपंच बनायचा चान्स नाही दिला, त्या झाबऱ्याला दिला, उलस गापर नाही ते, हा आणि त्या मोठ्या माणसाला दिला नाही, म्हणजे काय इज्जत ठेवली त्यानं? सांगा बरं, तुम्हीच सांगा. हो म्हणा ते बरोबर आहे. नाहीतर त्या पॅनल मध्ये काय आहे, सदस्याला काय असते? हा मस्त मग आमच्या पॅनल मध्ये या म्हणा, सांगा तुम्ही समजून चांगलं ना, त्याला सरपंच करतो आम्ही. हा मग काय तो एवढा वयस्कर माणूस आणि काही नाही सदस्य हिंदीन काहीच नाही, निरग फिरवायला लावते इकडे तिकडे. त्याच्यापेक्षा आमच्या पॅनलमध्ये आम्हाला सरपंच बनवतो मला डायरेक्ट. मग वयस्कर माणसाला पहिले प्राधान्य आमच्या ह्याच्यातनी. हा नाहीतर ते पंजाबराव चालते ते का त्याच्या ह्याच्यातनी, सांगा तुम्हीच. हा त्याचीच ते हानते ते. म्हणून म्हटलं शांताराम भाऊ मस्त सरपंच गिरपंच होते. तुम्ही जर समजून सांगितलं तर मस्त जमते, आमच्या यातनी कार्यक्रम होऊन जाते मस्त. मग बरं पण मी म्हणून पाहतो त्याला तसं तुम्हाला माहिती आहे माहिती ऐकत नाही ते माणूस आहे भारी डोक्याच्या वर आहे आपल्या. तर तरी मी म्हणून पाहतो तुमचा फायदाच आहे म्हणतो त्याच्यात गेले तर. इकडे नाही सदस्य इकडे सरपंच होता तुम्ही, सांगून पाहतो म्हणून पाहतो त्याला. हो म्हणून जमते ना, तुमच्या म्हणून ऐकतेस ना. मग 2-4 दिवस जरा खाऊ नाही घालायचं, भांडून घेऊन करायचे. हा एवढं मूळ वय झालं म्हणा तरी म्हणा सरपंच नाही बनले म्हणा, आता चान्स आहे तर होत ना म्हणा. असं द्या ना लावून जरासं, तू जमते ना, बायाले काम तर पहिले जमते हे. हा काय बा माणूस लय भारी आहे ना आमच्या घरचं, ऐकत नाही ते उलटच चालते ना. आपण सरकं म्हटलं उलट चालते ते. मग पाहतो मी तरी समजून सांगतो त्याला. हो बरोबर चहा पाणी घ्या ना मग, या ना घरात या. काहीच नाही आता, चहा पाणी नाही काही नाही. आता डायरेक्ट सरपंच झाल्यावर येतो तुमच्या घरी जेवण करायला येतो डायरेक्ट आम्ही. हो बरं बा तुमच्या हिशोबानं येतो मग आम्ही मावशी. हो येतो मग. या मग, या सांगतो मी तसं त्याला बरोबर. हो या मग तुम्ही. आज खूपच उशीर झाला तुम्हाला यायला. उशीर म्हणजे ते आता निवडणुकीचा नाही का चालू? हा गावातील निवडणुकीचा आहे, थांबा लागते, मिटिंगीने बसा लागते, हा सांगायला लागते जरासं. हा म्हणून जरासं त्या मीटिंगेत बसून काहीच फायदा नाही ना. ना तुम्हाला सरपंच करत ना काही. तेच म्हणून राहिलं सदस्यासाठी पुरते का, तेच म्हणून राहिलं मी. काहीच फायदा नाही ना मीटिंगेत बसून. तुला लय समजतं वाटते माझ्यापेक्षा. हा तुला लय समजतं वाटते नाही? हा निवडणुकीचं हे ते चालली, माहित तरी आहे का तुला काय आहे तर? चालली माहित नाही ना काही नाही. तू सांगितलं ना आपल्या सरपंच नाही व्हायचं म्हणून, आपल्याकडून होत नाही म्हणून, तरी तेच लावले 17 खेप. तुम्ही असेच करता माझ्या ओरडता तुम्ही काय मी चांगलंच सांगत होते तुम्हाला, तुम्ही माझं ऐकत नाही. तिथे तुम्हाला सरपंच होतात ते होता येते ना. आपला स्टेटस काय आहे, तुम्ही काय करू राहिले. माझ्या बाबाला किती वाटी गेली तुम्ही सरपंच झाले तर, तुम्ही काहून नाही ऐकत माझं? पहिले रडणं बंद करते, रड नको. मी माझं काय नाही ऐकत मग. तुम्ही काय नाही ऐकत मग? तुम्ही सरपंच होता त्या मारुती दादाच्या पॅनल मध्ये गेले तर. ते बरोबर आहे म्हणा, पण इकडला विश्वास जाईल ना मग. हा यायला धोका द्यायल्यासारखं होईल ना. अरे तुम्ही धोक्याचं पाहता का आपल्या स्टेटसचं बघता तुम्ही? आपलं स्टेटस पाहा ना, किती मोठं तुमचं नाव आहे, पाटील घराणं आहे तुमचं. आमचंही तिकडलं खूप मोठं घराणं आहे. मग आता तुम्ही सरपंच नाही झाले तर मग कसं होईल सांगा बरं तुम्ही? काय म्हणाल तिकडे लोक माझ्या घरचे तिकडले? तू तर म्हणाल खूप सांगतेस असं तसं, काय तुझ्या नवऱ्याचा मन सदस्यच आहे फक्त. म्हणून म्हणत आहे तुम्हाला मी. हो एका दृष्टीने हे बरोबरच म्हणून राहिले म्हणा, काहून की आपलं नाव काय, गाव काय नाही, मोठं झालं आपण करू आलो इथं हे नाही. बरोबर आहे म्हणा, झाले पुरतील का तिकडे. आता इकडे म्हणता येत नाही पंजाबरावच्या पुढे, पंजाबराव तेच होते सरपंच, जमत नाही इकडे पाहिजे तिकडेच समजा. हो पाहा लागल जाऊ. बरं आता झोप आजच्या दिवस, आता उद्या पाहू मग. उद्या म्हणून तुम्ही जाऊन देईल. हो जाऊ दे एवढा विचार नाही करायला यायचा. जाऊ दे तिकडला पाहू आपण. आता सरपंच झालं म्हणजे कसं बरं वाटतं मग. बरं ठीक आहे मग. हो मला बरं आता किती खुशी येईल चेहऱ्यावर माझ्या. बरोबर ठीक आहे, आता उद्या पाहू मग. उद्या नक्की म्हणजा पण तुम्ही मग त्यांना जाऊन. नक्की. अजून ते बाबा आल्यावर एवढ्या उशीर झाला तरी. बाबा काय येते बसले असेल तिकडे गोष्टी त्यांना. मग मीटिंग भरत नाही का द्यायची आता निवडणूक म्हटलं जमते का? फायदा काहीच नाही, सरपंच दुसराच म्हणणार काय. काय जाऊ यार बा गोष्टी, शांत व्हा, ताटगीर भूक लागली चांगली जोरात. मग झाली मीटिंग नाही.
झाली मीटिंग किती वेळ राहिला आता तर उशीर झाला. हा मग काय म्हणून राहिले तुम्हाला सरपंच म्हणून राहिले काय? उठ, आपण होता का सरपंच आणि गिरपंच? मी होत नाही ना तुम्हाला करत नाही. काय सांगू राहिले तुम्ही आता? तुम्हाला सरपंच व्हायचं आहे पण तुम्हाला करू राहिले का ते सांगा मला. हो का खरं सांगू राहिले कोयले? नाही ना मलाच वाचा नाही ना, नाही तर मी होत नव्हतो का? ते जाऊ द्या, माहिती आहे मला तुम्हाला करत नाही म्हणून पंजाबराव राहिला म्हणून. मला काय माहित नाही का? सगळं सांगायला मला वैभव ना. मी काय म्हणून राहिली त्याच्यापेक्षा एक काम करा ना, त्या मारत्याच्या पॅनल मध्ये जा ना. सरपंच करतो म्हणते ना तुम्हाला ते, मग काय याच्या नांदीला गुराल तुम्ही त्याच्यात जा. ते मारते ते माहित नाही तुला कशी आहे, मग फसशील मग बसशील. हो ना, आता काय फसवलं तर पाहिजे. जा तुम्ही त्याच्यात जा बिंदास. त्याच्या मांदी लागू नका. काऊन की नाही तरी सदस्य होऊन काही फायदा नाही. दरवर्षी सदस्य जर उराल तुम्ही, मग काय उरालं? डोक्यावरची केस बी उराल फक्त, बाकी काहीच नाही उरालं. वयस्कर माणसाला पहिले चॅनल भेटायला पाहिजे. मार मर्यादा पंजाबराव किती खेप होते? तुम्हाला चॅनल नाही द्यायला पाहिजे का? तू आहे म्हणा बरोबर, मला बनवायला पाहिजे होतं पंजाबरावनं, स्वतःहून म्हणायला पाहिजे होतं यावेळेस. मागं म्हणे ना शांताराम तुलाच बनवतो म्हणे, पण यावेळेस म्हटलं नाही बा. मी सगळ्याला विचारलं, मला काही विचारलंच नाही. तेच म्हणून राहिलो आम्ही, तुम्ही याच्या नांदी लागूच नका ना. त्या मोहन काकाच्या मारत्याच्या पॅनल मध्ये जा. तुम्हाला सरपंच करतो म्हणते, मी तुम्हाला कालच सांगितलं, तो तुम्ही ऐकून नाही राहिलं. मग बरोबर पाहतो ना, पाहतो जरा असं विचार करतो आजच्या दिवस. बस उद्या जाऊन भेटतो तिले. हो विचार काय करता हो? निराट 17-56 किले पडतात डोक्यात, निमकड्यान चालले जाण त्याच्यात. बरं आता जाऊ का अंधाराचं? हो ना, आता काय उद्या जातो ना आता. हो ना, ऐकत जा जराशी काही. बरं उद्या जा. मला ताटवळून देतो त्याला जेवायला. हो चालतं. असं आहे मग मित्रमंडळी आता. हो पहा कसा वाटला व्हिडिओ. चांगला वाटला ना? आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनल सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि माझे पहा आता पुढे किती मजा येणार आहे उद्याच्या व्हिडिओत. लोक पाहतात पण 2-3 नजर का नाही घटका असं होणार आहे याचं, तर पाहते मी आता. आपल्या मराठी माणसाची ठीक आहे, मग पावर भेटू. दाखवून द्या. आपले 1000 सबस्क्राईब लवकरात लवकर कंप्लीट करा. धन्यवाद.